नमस्कार मित्र, आज आपण भारतीय समाज रचना आणि बदल या पेपर्स आहेत संबंधित आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने या प्रकरणात आदिवासी समाज व्यवस्था, ग्रामीण समाज व्यवस्था आणि नागरी समाज व्यवस्था अशा तीन भागामध्ये भारतीय समाज व्यवस्था चे अस्तित्व आहे। या सिरियलनुसार आपण सर्वप्रथम आदिवासी समाज व्यवस्थेच्या संदर्भात अभ्यास करू। यामध्ये आदिवासी म्हणायचं कोणाला, आदिवासींची काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आहेत का, आणि आज स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आदिवासी समाज हा परंपरेकडून आधुनिकतेकडे परिवर्तन झाले आहे का, आणि झाले असेल तर कोणत्या पद्धतींचं परिवर्तन झालेलं आहे, या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत। तरी सर्वप्रथम आपल्याला असं लक्षात येईल की आदिवासी समाज म्हटला की मागासलेला समाज या नावाने नामोल्लेख केला जातो, आणि तो काही अंशी कमी अधिक प्रमाणामध्ये सत्यता देखील आहे। कारण आदिवासी म्हटलं की ग्रामीण आणि नागरी समाज व्यवस्थेपासून अलिप्त असलेला समाज आहे। त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही, शिक्षण तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही, अज्ञान अधिक प्रमाणामध्ये आहे, आणि या ठिकाणी प्रामुख्याने अज्ञान आणि निरक्षरता हे अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यांची जीवनशैली ग्रामीण आणि नागरी समाजापेक्षा साम्य स्वरूपांची नसून विरुद्ध पद्धतीची आहे। त्यांची बोलीभाषा असेल, त्यांची राहणीमान असेल, केशभूषा असेल, वेशभूषा असेल, ही प्रामुख्याने या दोन्ही समुदायापेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे, हे निश्चित आहे। तरी पण आपण आदिवासी समाज व्यवस्था म्हणजे काय, आदिवासी म्हणायचं कोणाला, या संदर्भामध्ये काही समाजशास्त्रीय विचारवंतांनी आपल्या स्वतःच्या मतानुसार काही अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संदर्भामध्ये देखील आपल्याला त्यांचा अभ्यास करावा लागेल। यामध्ये सुरुवातीला गिलिन आणि गिलिन हा समाजशास्त्रीय विचारवंत त्यांच्या स्वतःच्या मतानुसार आदिवासी म्हणायचं कोणाला या संदर्भामध्ये व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला। यात प्रामुख्याने एका विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या, पूर्ण लक्षात घ्या तुम्ही, एका विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या, समान बोली भाषा बोलणाऱ्या, समान संस्कृती जगणाऱ्या व अक्षरलेखनाला ओळख नसलेल्या समुदायाला प्रामुख्याने आदिवासी समाज म्हटलं जातं। जसं आपण प्रस्तावनेमध्ये नामोल्लेख केला त्याच पद्धतीने या व्याख्या देखील या ठिकाणी गिलिन आणि गिलिन या विचारवंतांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याला लक्षात येईल व्याख्येच्या मतितार्थामध्ये एका विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या म्हणजे ग्रामीण समाजापेक्षा आणि नागरी समाजापेक्षा वेगळ्या विशिष्ट भूभागावर जे नदी, नाले, खोरे या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं, त्यांचा आणि अर्थार्थी या दोन समुदायांचा एकमेकाचा संबंध नसतो, असं या व्याख्येमध्ये नमूद करण्याचा प्रयत्न गिलिन या विचारवंतांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे समान बोली भाषा। कारण आदिवासी म्हटला की तो कुठलाही असो, कुठल्याही त्या ठिकाणी जमातीचा असो, हे यांची बोलीभाषा
नागरी आणि ग्रामीण समुदायापेक्षा वेगळी असते हे निश्चित आहे. पण आदिवासी समाज म्हटला की तो कुठलाही आदिवासी, नागपूर, छोटा नागपूरचा असेल, मध्य प्रदेशामध्ये राहणारा वास्तव्याला असेल, उत्तर प्रदेशामध्ये असेल, ह्या सर्वांची बोलीभाषा प्रामुख्याने सारख्या स्वरूपांची असते. म्हणजेच त्या व्याख्येमध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, समान बोलीभाषेचा वावर असलेला समाज, एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा समाज आणि समान संस्कृती. आपण जशी बोलीभाषा बोलतो त्या पद्धतींची त्यांची स्वतःची एक समान संस्कृती आहे. समान संस्कृतीचा त्यांनी वापर करतात, अंगीकार करतात, स्वीकार करतात आणि त्याच्यानुसार ते राहण्याचा प्रयत्न करत असतात. आणि याशिवाय त्यांनी शेवटचा व्याख्येचा मतितार्थ सांगताना त्यांच्या स्वतःची अक्षर ओळख नाही. म्हणजे बोलीभाषा तर त्यांनी बोलतात, पण ती बोलीभाषा बोलत असताना त्यांना लिहिता येत नाही. हे लिहिता न येण्याचं कारण आहे त्यांची प्रामुख्याने अज्ञान, निरक्षरता या ठिकाणी निर्माण झालेली आहे, असं त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशाच पद्धतीचे एक विशिष्ट डी.एन. मुजुमदार हा एक समाजशास्त्रीय विचारवंत देखील त्याच पद्धतीचं सांगतोय. हे थोडक्यामध्ये सांगेन. समान नाव धारण करणारा, एका विशिष्ट भूभागावर वास्तव्य करून राहणारा, एकच भाषा बोलणारा, विवाह, व्यवसाय इत्यादी बाबत समान निषेध नियम पाळणारा आणि परस्पर उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पद्धतशीर व्यवस्था विकसित करणाऱ्या कुटुंबांचा समुच्चय म्हणजे आदिवासी जमात होय. प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, एक विशिष्ट नाव आहे स्वतःच. या मुजुमदार विचारवंताच्या व्याख्येच्या मतितार्थानुसार एका विशिष्ट नावानुरूप त्यांची ओळख होते आणि मागच्या व्याख्येमध्ये सांगितल्या पद्धतीनं एका विशिष्ट भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या, एकच बोलीभाषा बोलणाऱ्या, जसं समान संस्कृतीचा मथितार्थ गिरिन विचारवंतांनी सांगितले त्या पद्धतीनेच याने देखील सांगितलेला प्रयत्न केलेला आहे. एकच भाषा बोलली जाते, विवाह समारंभ एक सारखे स्वरूपांचे असतात. हा एक वेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी मुद्दा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील समानता आहे, हा एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा या विचारवंतांनी प्रयत्न केलेला आहे. एक विशिष्ट व्यवसायच त्यांनी करत असतात, जे की शिकारी करत असतील, मासेमारी करत असतील, अशा पद्धतीची मागासवर्गीय पद्धती, मागासली पद्धतीची शेती व्यवस्था करत असतील, अशीच या ठिकाणी मुजुमदार या व्याख्येमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि परस्पर त्यांचे संबंध एक दृढ स्वरूपांची आणि निश्चित स्वरूपांची असतात. एकमेकाबद्दल सहानुभूती, आपुलकी, माया, प्रेम, जिव्हाळा हा त्या ठिकाणी सुरुवात झालेला असतो. म्हणून असा विशिष्ट प्रदेश यावर वास्तव्यास असणाऱ्या या समुदायाला, या समूहाला प्रामुख्याने आदिम समाज असं म्हटलं जातं, असं या विचारवंताच्या मतानुसार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीच्या दोन व्याख्येनंतर आपल्याला आदिवासी समाजांची काही वेगळ्या पद्धतीची वैशिष्ट्य याचाही विचार या ठिकाणी आत्मसात केला जातो आणि ते आवश्यक आहे. अशाच एका विशिष्ट, पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट भूभाग. विशिष्ट भूभागावर वास्तव्य वैशिष्ट्यामध्ये जसं व्याख्येमध्ये त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, विशिष्ट वास्तव्या ठिकाणी समान बोलीभाषा, एकच समान संस्कृती, त्याच पद्धतीने विशिष्ट भूभागावर वास्तव्यास असणारा हा समाज आहे. आदिवासी समाज हा प्रामुख्याने निरक्षर असल्या कारणामुळे त्यांची केशभूषा, वेशभूषा, जीवनशैली ही ग्रामीण आणि नागरी समुदायापेक्षा वेगळी आहे.
आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी करतात आणि ते करणं सत्य देखील आहे. अशा एका विशिष्ट वास्तव्यास असणाऱ्या विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या आदिवासी समाज आजचं पहिलं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. मर्यादित स्वरूपांचा आकार असतो. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, भारतीय देशांचा विचार केला तर विशिष्ट मर्यादित स्वरूपात आणि कमी प्रमाणामध्ये लोकसंख्या असणारा हा समुदाय आहे. जसं आज पाहिलं तर आपण ग्रामीण समाज व्यवस्था ही सर्वत्र व्यापलेली आहे, विस्तारलेली आहे आणि त्या ठिकाणी राहिलेली आहे. तशाच पद्धतीनं आदिवासी समाज देखील आहे. आपण भारतीय देशांचा विचार करता आदिवासी, ग्रामीण आणि नागरी यामध्ये लोकसंख्येचा विचार करत असताना ग्रामीण समाज हा सर्वात अधिक प्रमाणामध्ये वास्तव्याला असलेला समाज आहे. नागरी समाज त्याच्यानंतरचा आहे आणि त्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी असणारा, जसं मी आता सांगितलेलं, आदिवासी समाज आहे. हा 3 नंबरचा समुदाय या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपाचा आहे. मर्यादित स्वरूपात असल्या कारणामुळे त्यांची बोलीभाषा सारख्या स्वरूपांची आहे, संस्कृती सारख्या स्वरूपांची आहे आणि अशा एका विशिष्ट भूभागावर वास्तव्य करणारा हा समुदाय या ठिकाणी राहतो आणि जीवनशैलीमध्ये एक वेगळा बदल, एक आपण वेगळे त्यांच्या दृष्टिकोनातून आहोत हा मांडण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये पाहत असताना विशिष्ट भूभाग आहे, मर्यादित आकार आहे, तसंच अलिप्त जीवन आहे. व्याख्येमध्ये सांगत असताना सांगण्याचा प्रयत्न दोन्ही विचारवंतांनी केलाय. जसा गिलिन आणि गिलिन विचारवंत असेल, जसा मुजुमदार हा विचारवंत असेल, या दोन्ही समाजशास्त्रीय विचारवंतांनी व्याख्येमध्ये मांडत असताना अलिप्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मी या दोन्ही समुदायापेक्षा एक वेगळ्या पद्धतीचे आहे. माझी भाषा असेल, माझा व्यवसाय असेल, माझं राहणीमान असेल, माझी संस्कृती असेल, हे या दोन्ही समुदायापेक्षा वेगळी आहे असं मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हा समुदाय करतो. जसं मर्यादित स्वरूप आहे तसं अलिप्त जीवन देखील त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्र हो, आज या ठिकाणी जे निर्माण झालेले समुदाय आहे हा समुदाय प्रामुख्याने एका विशिष्ट वास्तव्याला मर्यादित स्वरूपात अलिप्त जीवन जगणारा समुदाय आहे. म्हणूनच आज आपण जे आदिवासीच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्यांचा आणि लक्षणांचा विचार करणार आहोत, यामध्ये हा तिसरा अलिप्त जीवन शैली या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या दोन्ही विचारवंतांनी केलेला आहे. याच्यावरच आधारित हे लक्षण या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर सांगितलं चौथं लक्षण किंवा वैशिष्ट्य आहे, व्यवसायाचे स्वरूप प्राथमिक अवस्थेमधीलच असते. कारण व्यवसायांची निवड करत असताना यांना स्वातंत्र्य नसतंय. जसं पारंपरिक पद्धतीने व्यवसाय या ठिकाणी निर्माण झाले त्याच पद्धतीने राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. जसं शिकारींची व्यवस्था असेल, मासेमारीची असेल, या दोनच, आणि याशिवाय लई झाले तर पशुपालन हा व्यवसाय या ठिकाणी केला जातो. आणि मागास पद्धतीची, टोकन पद्धतीची या ठिकाणी शेती केली जाते. याला रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. पारंपरिक पद्धतीने शेती व्यवस्था केली जाते. ही कमी अधिक प्रमाणामध्ये केली जाते, पण त्यांचा मुख्य व्यवसाय हा प्रामुख्याने शिकार करणे हाच आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि आहे. यामध्ये प्राथमिक स्वरूपांचं व्यावसायिक स्वरूप एक विशिष्ट स्वरूप आहे आणि या विशिष्ट स्वरूपामध्ये ग्रामीण समुदायापेक्षा असेल, नागरी समुदायापेक्षा असेल, नागरी समुदायामध्ये स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतींची प्रत्येकाला स्वातंत्र्य व्यवसाय करण्याची त्या ठिकाणी मुभा आहे, पण आदिवासीमध्ये त्या पद्धतीचे नाही.
आणि राहणार देखील नाही. म्हणून विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने एकमेकाबद्दल परस्परावलंबी न राहता एकमेकावर अवलंबून असणारे व्यवसाय या ठिकाणी केले जातात. शिकारींचा असेल, मासेमारींचा असेल, शेतींचा असेल, पशुपालनांचा असेल, हे प्राथमिक स्वरूपांची या ठिकाणी व्यवसाय केली जातात आणि करणं देखील त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टिकोनातून अपेक्षित आहे. म्हणून आजच्या या पिरियडमध्ये आपण या 4 वैशिष्ट्य, त्याच्या अर्थ आणि त्यांची प्रस्तावना कशा पद्धतीची आहे हे आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राहिलेला उर्वरित भाग आपण उद्याच्या पिरियडला पाहण्याचा आपण प्रयत्न करू. नमस्कार.